नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला हा व्हिडिओ काहीतरी खास आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण नृसिंह सरस्वतींच्या अवताराची कथा आणि त्यांचे अवतार कार्य याबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार 1300 ते 1380, इसवी सन 1378 ते 1458 असा झालेला आहे. श्री गुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्र नायक हे नृसिंह सरस्वती महाराज आहेत. श्री गुरुचरित्रात अध्याय 11 ते 51 या अध्यायात त्यांचे समग्र लीला चरित्र आलेले आहेत. श्री नृसिंह सरस्वती हे संन्यास धर्माचे सर्वोत्तम आदर्श होते. तर चला या नृसिंह सरस्वती स्वामींचा आपण बालपण आणि जन्म कसा झाला ते बघूयात आणि त्यांनी कोणत्या लीला केल्या याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊयात. श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादाने शनी प्रदोष व्रत करून शिव उपासना करणारी कुरगड्डीची अंबाबाई वऱ्हाड प्रांतात करंज नगरात वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणांची सुकन्या होऊन जन्माला आली. याही जन्मी तिचे नाव अंबा असे ठेवण्यात आले होते. व संस्कारांमुळे ती या जन्मी सुद्धा शिवभक्त झाली होती. त्याच ग्रामातील माधव नामक शिव उपासक तरुणांशी तिचा विवाह झाला. विवाहोत्तर तिचे मूळचे अंबा हेच नाव कायम ठेवण्यात आले. हे ईश्वर निष्ठ दाम्पत्य श्री शिव उपासनेत मग्न असतानाच श्री दत्तप्रभूंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला शनिवारी मध्यान्हकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला. हेच श्री नृसिंह सरस्वती महाराज. जन्म होताच ते बालक ओंकार हा शब्द म्हणत असे. हे अलौकिक पाहून सर्व तटस्थ झाले होते. अभिनव म्हणून तैवेळी जन्म होताची ते बालक ओंकार शब्द म्हणत असे. अलौकिक पाहुनी ते झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तैवेळी. बालकाचा जन्म होताच ते ओमचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे सरडले नाही. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वर अवतार असल्याचे सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप ताप दैन्य हरण करणारा होईल, म्हणून याचे नाव नरहरी असे ठेवावे असे त्यांनी सुचवले. याच्या स्पर्शाने आईच्या स्तनातून अमाप दूध स्त्रवत असे. कौतुकात बाळ वाढू लागले. पण वय वाढत चालले तरी ओंकार खेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे. हा मुलगा मुका निघणार की काय अशी शंका आली. 7 वर्षापर्यंत बाळाने दुसरा शब्द कधी उच्चारला नाही. बाळ फक्त ओम या शब्दाचाच उच्चार करत असे. त्याच्या मुंजीचा बेत ठरला. पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार म्हणून सर्वांना काळजी होती. बाळाने नाना चमत्कार करून दाखविले. लोखंडाला हात लावताच त्याने 52 कशी सोने करून दाखविले. मुलाचे सामर्थ्य प्रत्ययास येऊन अशी कबुली मातेने दिली. त्यानंतर यथाविधी नरहरीचा व्रत बंद करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला. यावेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. नंतर यथाविधी नरहरीचा व्रत बंद करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला. यावेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. नंतर यथाविधी नरहरीचा व्रत बंद करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी गेला. यावेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. अग्निवेळे पुरोहित
या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले. हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांनाच पटली. मातेला बाळाने एक भिक्षा मागितली. निर्धार राहिला माझी या चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता, जाऊ तीर्थे आचरावया. वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून माता पित्यांस दुःख झाले. पुत्र रक्षक होईल या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली. आईचे दुःख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले. तिला आणखी 4 पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली. बरोबर श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपता दिसतसे तो बालक. या श्रीपाद रूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले. मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले. पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते 1 वर्ष करंज ग्रामातच राहिले. मातेला आणखी 2 सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले. प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रैमूर्ती दत्त स्वरूपात दर्शन देऊन पूर्व अवतारातील श्रीपाद श्री वल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले. स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईल असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले. श्री क्षेत्र काशीला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले. या बाल ब्रह्मचारी साधूंची ती भक्तियुक्त पण कठोर साधना तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहान थोर विद्वान पंडित श्री क्षेत्र काशीला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले. या बाल ब्रह्मचारी साधूंची ती भक्तियुक्त पण कठोर साधना तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहान थोर विद्वान पंडित अबालवृद्ध आश्चर्यचकित झाले. सर्वजण त्यांना विनम्र भावाने नमस्कार करू लागले. पण इच्छा असूनही संन्यासी लोकांना नमस्कार करता येईना म्हणून काशीतील तत्कालीन खाद्यकीर्त सर्वश्रेष्ठ वयोवृद्ध संन्यासी श्रीकृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रम स्वीकारण्याची विनंती केली. पितृतुल्य ऋषितुल्य श्री स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यास दीक्षा स्वीकारली. वृद्ध श्री कृष्ण सरस्वती स्वामींनीच त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली. त्यांच्या हाती दंड दिला. त्यांचे श्री नृसिंह सरस्वती असे नूतन नामकरण केले. पायी खडावा, कटीला कौपिन, अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर स्वास्तिक स्मित हास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती सर्वांना साक्षात श्री काशी विश्वेश्वरच वाटत होते. त्यामुळे संन्याशांसह सर्व काशीकर जन त्रिभुवन वंद्य श्री नृसिंह सरस्वती स्वामींना विधियुक्त वंदन करीत होते. अत्यंत विनयाने प्रेमाने त्यांना शरण येत होते. त्यांच्या दर्शनाने सर्व धन्य होत होते, कृतार्थ होत होते. लवकरच त्यांनी श्री क्षेत्र काशीचा निरोप घेतला. ते श्री क्षेत्र प्रयागला त्यांचे 3 वर्षे वास्तव केले. या वास्तवात त्यांना अनेक शिष्य लाभले. यांपैकी 7 जणांना त्यांनी विधियुक्त संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती, कृष्ण सरस्वती आणि सिद्ध सरस्वती हे 7 शिष्योत्तम होते. अंजारिका नावाच्या गावी माधवारण्य नावाचे एक मुनी नृसिंहाचे उपासक होते. मानस पूजेत ध्यानाची जी मूर्ती ते पाहत होते ती श्री गुरूंचीच होती, म्हणजेच नृसिंह सरस्वतींचीच होती आहे हे ध्यानात येताच त्यांनी श्री गुरूंना आपले सर्वस्व अर्पण केले. श्री गुरूंनी त्यांना आत्मबोध केला. तेथून ते वासर ब्रह्मेश्वर नावाच्या क्षेत्रात आले. येथे गोदावरीच्या पात्रात स्नान करीत असताना त्यांना एक करुण दृश्य दिसले. एक ब्राह्मण
पोटदुखीच्या विकाराने त्रस्त होऊन आत्महत्या करण्याच्या विचारात होता. श्री गुरूंचे त्याच्याकडे लक्ष गेले व त्याला त्यांनी रोगमुक्तीचा उपाय सांगितला. याच वेळी गंगा स्नानास सायनदेव नावाचा एक ग्रामाधिकारी आला. त्याने श्री गुरूंना मनोभावे वंदन केले. हा सायनदेव आपस्तंभ शाखेचा कौंडिन्य गोत्री असून कडगंचीचा राहणारा पण उदरभरणार्थ यवनांची सेवा करणारा होता. त्याचा भाव पाहून श्री गुरु त्याला म्हणाले, या ब्राह्मणास पोटदुखीचा विकार आहे. तू याला घरी घेऊन जा व पोटभर मिष्टान्न घाल, याची व्यथा दूर होईल. सायनदेवाने श्री गुरूंनाही आमंत्रण दिले. श्री गुरु सायनदेवाच्या घरी आले. त्यांच्या पत्नीने जाखाईने श्री गुरूंची मनोभावे षोडशोपचार पूजा केली. तुला अनेक पुत्र होतील, तुझ्या घरात गुरुभक्ती वाढेल असा तिला त्यांनी आशीर्वाद दिला. ब्राह्मणाचा पोटदुखीचा विकारही संपला. कृष्ण सरस्वती नावाचे एक वृद्ध संन्यासी होते. ते केवळ ब्रह्मज्ञानी असून स्नेहभावनाने सर्वांकडे पाहत होते. या वृद्ध स्वामींची व इतरही संन्याशांची ही विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतीकडून संन्यासी दीक्षा घेतली. नरहरीस कृष्ण सरस्वती गुरु झाले. उत्तरेकडील वास्तव्य संपवून ते सप्त शिष्यांसह दक्षिणेकडे वळले. निरनिराळ्या तीर्थांना भेटी त्यांनी दिल्या. तब्बल 30 वर्षांनी ते मार्गदर्शनार्थ स्वगृही करंजनगरला परतले. करंजनगर ग्रामातील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. संन्यासी बनलेल्या अलौकिक बाळाला चे मंगल दर्शन घेऊन माता पिता आनंदित झाले. त्यांनी माता पित्याला प्रेमाने आलिंगन दिले. त्यावेळी उभयतांची काया तेजाळून ते खऱ्या सुखाने अधिकारी बनले. काही दिवस करंजपुरीत राहून ते लोकोद्धारासाठी पुनच्च बाहेर पडले. त्यांच्या भोवती भाविकांचा अक्षरशः गराडा होता. ते लोकांच्या अधिव्याधी हरण करीत होते. निपुत्रिकांना सुपुत्र देत होते. त्यांनी केलेल्या अद्भुत चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. अनेकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. वाढत जाणाऱ्या जनसंपर्कांपासून थोडे दिवस दूर राहण्यासाठी ते वैजनाथ येथे 1 वर्ष गुप्त राहिले. एकांतवासाने सुख उपभोगू लागले. सेवेला सिद्ध सरस्वती नावाचे शिष्य होते. श्री गुरूंच्या गुप्त रहिवासात एक उत्कट जिज्ञासेचा ब्राह्मण त्यांच्या दर्शनासाठी आला, पण वर्षभर त्याला दर्शन झालेच नाही. सिद्ध सरस्वतींनी त्याला गुरुचरित्र सांगितले. आजच्या लोकप्रिय गुरुचरित्राचा निम्मा भाग अशा रीतीने वैजनाथ येथे तयार झाला. 1 वर्षाच्या गुप्त अनुष्ठानानंतर श्री गुरूंचा पुनच्च अखंड संचार सुरू झाला. कृष्णातीरी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवी सन्निध असलेल्या श्री क्षेत्र औदुंबरी त्यांनी एका चातुर्मास वास्तव केले. तिथून ते कृष्णा पंचगंगा संगमावर राहिले. तिथे त्यांचे 12 वर्षे म्हणजे एक तप वास्तव होते. मनोहर पादुका स्थापून त्यांनी त्या स्थानाचा निरोप घेतला. तिथून ते भीमा अमरजा संगमावर श्री क्षेत्र गाणगापूरला आले. इथे त्यांनी 23 वर्ष वास्तव केले. या कालखंडात त्यांनी अनेकांचा उद्धार केला. श्री क्षेत्र गाणगापूर गुरुभक्तींची काशी ठरली. दत्तभक्तांची पंढरी झाली. श्री गुरूंची कीर्ती भारतभर पसरली. चहू दिशांतून लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. उत्तरोत्तर त्यांचा भक्त परिवार वाढत गेला होता. श्री गुरु औदुंबर तळीच एका निवास करत होते. याही प्रश्नांचे उत्तर श्री गुरु औदुंबर तळीच का निवास करतात या प्रश्नांची उत्तर श्री गुरु चरित्राच्या 19व्या अध्यायात आलेला आहे. नृसिंह अवताराच्या वेळी हिरण्यकश्यपूच्या उदरविदारणामुळे भगवंताच्या हातांची नखांची आग होत राहिली. ती उंबराच्या फळात हात खुपसल्यावर शमली. म्हणून शीतल उपचारांचे प्रतीक म्हणून औदुंबराची ख्याती श्री गुरूंच्या संदर्भात झाली. अमरेश्वराजवळच्या 64 योगिनी श्री गुरूंची पूजा करण्यासाठी माध्यान्ह समयी येथेच गंगानुजावर
कृपा करून श्री गुरूंनी त्यांचेही दैन्य हरण केले. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. आपल्या मनोहर पादुकांही तेथेच आहेत, म्हणून तुम्ही तेथेच वास करावा, असे सांगून श्री गुरु भीमातीरी असलेल्या गाणगापूर या गावी येऊन स्थिरावले. गाणगापूर येथे श्री गुरूंनी जवळजवळ 23 वर्षे वास्तव्य करून दीनदुखितांचा उद्धार केला. गाणगापुरास दत्तपंथीयांत फारच महत्त्वाचे स्थान मिळाले. या स्थानाचे महात्म्य श्री गुरुचरित्रात वर्णन केलेले आहे. अशा या गाणगापुरात राहून गुरूंनी अनेक लीला प्रकट केल्या. या गावाच्या एका ब्राह्मणाच्या वंद्या म्हशीचे दूध पिऊन श्री गुरु संतुष्ट झाले. त्यांनी त्याचे दारिद्र्यही दूर केले. तेथील एक ब्राह्मण राक्षसाचाही त्यांनी उद्धार केला. शेजारीच कुमशी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक तापसी राहत होता. त्याने गाणगापूर येथील श्री गुरूच्या चमत्काराची निंदा केली. दांभिक संन्यासी म्हणून त्याने थट्टाही केली. त्यास जाणीव देण्यासाठी ते कुमशीस निघाले. श्री विक्रम भारती नरसिंहाचे उपासक असून त्यांच्याच मानसपूजेत व्यग्र होते. त्यांना नरसिंहाच्या ऐवजी एका दंडधारी पुरुषाचेच दर्शन होत राहिले. खरा प्रकार त्रिविक्रमाच्या ध्यानी आला व तो श्री गुरूंना शरण गेला. अनेक प्रकारे त्याने श्री गुरूंची स्तुती केली. सिंहस्थाच्या निमित्ताने श्री गुरु नाशिक त्र्यंबकेश्वरच्या यात्रेत निघाले. गौतमीत स्थान करून ते गाणगापुरास आले. परंतु यावेळी त्यांना मनात भलतीच कालावाकालव होत होती. कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती, सिद्ध सरस्वती इत्यादी आणखी काही शिष्यांचा निर्देश मार्ग केलेले आहेत. श्री क्षेत्र औदुंबर श्री नृसिंह सरस्वतीच्या प्रमुख स्थानांपैकी एक असून ते अत्यंत जागृत स्थान आहे. हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र सांगली जिल्ह्यात आहे. कृष्णेचा अथांग पण शांत डोह, दक्षिण वाहिनी पुण्यसलीला कृष्णा, तिच्या उभय काठांवरील नेत्रसुखद प्रसन्न सदारहित मळे, पश्चिम तीरावरील सुबकसा प्रसन्न घाट, वर औदुंबर वृक्षाची मनोहर राई आणि त्यात लपलेले छोटेसे पण अत्यंत सुबक असे श्री दत्त मंदिर. श्री मंदिरात असंख्य भक्तांची माऊली असलेल्या श्री दत्तगुरूंचा विमल पवन पादुका. श्री मंदिराच्या वरच्या बाजूस सभोवताली वड, पिंपळ, चिंच व लिंब याची दाट झाडी व दाटीने धाटलेले पुजाऱ्यांची 25 घरे असे हे सुंदर निसर्गरम्य औदुंबर क्षेत्र आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी या ठिकाणी 12 वर्षे तपश्चर्या केली. या ठिकाणी त्यांनी अनेक लीला केल्या. म्हणूनच त्यांच्या नावावरून या स्थानाला नृसिंहवाडी किंवा नरसोबावाडी असे नाव पडले. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजे दत्तभक्तांचे हृदयच. हे तीर्थक्षेत्र म्हणजे भूत प्रेत पिशाच्यांचे कर्दन काळच ठरलेले आहे. लाखो भक्तांनी इथे प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नयन करून घेतलेले आहे. तर या अवताराची समाप्ती कशी झाली ते आपण बघूयात. प्रदीर्घ काळ भक्त कार्य करून श्री नृसिंह सरस्वती अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले. भीमा अमरजा संगम या गंगा यमुनांचा संगम आहे. प्रदीर्घ काळ भक्त कार्य करून श्री नृसिंह सरस्वती अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले. भीमा अमरजा संगम हा गंगा यमुनांचा संगम आहे. इथे नित्य स्नान करा. तत्वस्थ भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या इथल्या अश्वत्थाची नित्य पूजा करा. या कल्पतरूच्या छायेत जो उपासना करील तो कृतार्थ होईल, अशी अभयवाणी उच्चारून ते महाप्रस्थानास सिद्ध झाले. श्री सद्गुरू नृसिंह सरस्वतीच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली. केळीच्या पानावर फुलांचे आसन रचण्यात आले. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवण्यात आले. श्री गुरुदेवांनी त्यावर
आरोहण केले. सर्व शिष्यांचे भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. मार्गस्थ होताना त्यांनी सुखधामी गेल्यानंतर 4 पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो असे सांगितले. त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परत आली. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घनांधकारांमुळेतून चालू होती, त्या काळात श्री नृसिंह सरस्वतींचे जीवन कार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले. महाराष्ट्र भूमीला भक्तीचा मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतर राहिला. या भक्तिचंद्राला, धर्मसूर्याला भक्तिभावपूर्वक कोटी कोटी प्रणाम. अशा ह्या दत्तात्रेयाच्या नृसिंह अवताराला कोटी कोटी प्रणाम.